आज पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे होत आहेत। बालेवाडीमध्ये अजित पवारांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय, तर मेळाव्याला छगन भुजबळ यांच्यासह सर्व नेते उपस्थित राहणार आहेत। आणि दुसरीकडे मार्केट यार्डमध्ये शरद पवार गटाचं संजीवनी आरोग्य दूत अभियान होत आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये या अभियानाचा शुभारंभ केला जाणार आहे। त्यामुळे पुण्यामध्ये आज एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट तर दुसरीकडे शरद पवार गटाचे मेळावे होत आहेत। आणि त्यामुळे आता नवीन नाव मिळाल्यानंतर नाव राष्ट्रवादी हे अजित पवार गटाला मिळालं आहे आणि शरद पवार गटाला नवीन नाव मिळालं आहे। त्यामुळे हा जो निर्णय आलेला आहे निवडणूक आयोगाचा, त्यानंतर दोन्ही गटाचे मेळावे आज पुण्यामध्ये होत आहेत। त्यामुळे या मेळाव्यामध्ये नेमकं काय बोललं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। तर बालेवाडीमध्ये अजित पवारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्याला छगन भुजबळ आणि सर्व नेते उपस्थित राहणार आहेत। आणि दुसरीकडे मार्केट यार्डमध्ये शरद पवार गटाचं संजीवनी आरोग्य दूत अभियान असेल। या ठिकाणी स्वतः शरद पवार उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आज या पुण्यामधील जे मेळावे होत आहेत, दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे मेळावे होत आहेत। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे हे मेळावे आहेत। एकीकडे अजित पवार असतील तर दुसरीकडे शरद पवार गटाचा हा मेळावा होतोय। त्यामुळे यावेळेला नेमकं काय बोललं जाणार याकडे लक्ष असेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? निवडणूक आयोगाचा जो निकाल आलेला होता काही दिवसांपूर्वी, त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे एकाच दिवशी मेळावे पुण्यामध्ये होत आहेत, कसं चित्र दिसतंय? बरा, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या दोन्ही गटाचे जे मेळावे आहेत, अजित पवार गटांचा जो युवक मेळावा आहे तो पुण्यातील बालेवाडी या ठिकाणी होत आहे। खरं तर आणि दुसरा जो शरदचंद्रजी पवार यांच्या गटाचा जो मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये संजीवनी आरोग्य मित्र ही जी योजना आहे या योजनेचा शुभारंभ पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय या ठिकाणी होत आहे। खरं तर आपण पाहिलं की या दोन्ही गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते पुण्यामध्ये केलेलं आहे। बालेवाडीमध्ये राज्यभरातील युवक जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते त्या ठिकाणी येणार आहेत आणि पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या निसर्ग मंगल कार्यालयामध्ये शरद पवार यांचा गटाचा मेळावा आहे। या मेळाव्याला स्वतः शरद पवार यांची उपस्थिती असणार आहे। आपण पाहिलं की आजच्या दिवसभरामध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो शक्ती प्रदर्शन आपल्याला दिसत आहे, कारण राष्ट्रवादीचे दोन्ही गट जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आपलं शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहेत। त्यामध्येच सुप्रिया सुळे सुद्धा या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे। आपण पाहिलं की बालेवाडीच्या कार्यक्रमाला भुजबळ त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती असणार आहे। निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या मेळाव्यांचे अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।